आज आपण अशा प्रकारची एक मिनी बॅग बघणार आहोत। बघू शकता तुम्ही, याला 2 कप्पे आहेत। हा एक मधला कप्पा आहे आणि हा बाहेरचा एक कप्पा आहे। याला बेसही छान तयार झालेला आहे। असा बेस असला बॅगला की याच्यामध्ये सामान भरपूर बसतं। याच प्रकारची आणखी एक बॅग मी इथे शिवलेली आहे आणि याच साइजची शिवलेली आहे। बघू शकता तुम्ही, आपल्याकडे जे उरलेले कुर्तीचे कापड असतात किंवा ब्लाउज पीसचे कापड असतात त्याच्यापासून आपण अशा बॅग बनवू शकतो। बनवायला अतिशय सोपी आणि अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होणारी बॅग आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। यासाठी मी 11.5 इंच रुंद आणि 9.5 इंच उंच असे 2 क्विल्टेड तुकडे घेतलेले आहेत। क्विल्टिंग साठी मी खाली कॉटनचा अस्तर ठेवलेला आहे, त्यावर हा स्पंज ठेवलेला आहे। आपण जेव्हा नवीन साडी आणतो किंवा नवीन कपडे आणतो त्याच्यामध्ये असा स्पंज येतो, त्याचा तुम्ही यासाठी वापर करू शकता। आणि वरती मेन फॅब्रिक म्हणून मी ब्लाउज पीसचा तुकड्याचा वापर केलेला आहे। हे 3ही तुकडे मी एकत्र जोडून अशा तिरपा टिपा देऊन घेतलेले आहेत आणि हे 2 तुकडे तयार करून घेतले आहेत। यासाठी मी हे 2 बेल्ट तयार करून घेतले आहेत। बेल्टची लांबी आहे साधारण 15 इंच। पॉकेट बनवण्यासाठी हा एक अस्तरचा तुकडा घेतलेला आहे। 12.5 इंच रुंद आणि 8 इंच उंच या 2 5 नंबरच्या चेन घेतलेल्या आहेत। याची लांबी आहे 12.5 इंच। सुरुवातीला यातील एका तुकड्याला आपण पॉकेट बनवणार आहोत। यासाठी इथे वरतून 2 इंचावर मार्किंग करायचं आहे। याही बाजूला 2 इंचावर मार्किंग करणार आहोत। या मार्किंग वर अशी रेष आखून घ्यायची आहे आणि इथं कटिंग करून घ्यायचं आहे। या 2ही तुकड्यांच्या मध्ये ही चेन जोडून घ्यायची आहे। यासाठी या चेनची सुलट बाजू आणि मेन फॅब्रिकची सुलट बाजू समोरासमोर येतील याप्रमाणे चेन ठेवून घ्यायची आहे आणि इथे चेन जोडून घ्यायची आहे। हा दुसरा तुकडा या चेन वर जोडून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूंना दाबटिपा देऊन घ्यायच्या आहेत। इथे या चेन मध्ये आता आपण रनर टाकून घेणार आहोत। आपल्या कला कल्पना चॅनल मध्ये चेन मध्ये रनर टाकण्याचे अगदी सोपे प्रकार मी दाखवले आहेत। तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता। त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल मैत्रिणींनो। आता या रनर टाकल्यानंतर एक पॉकेट साठी अस्तर घेतलेला आहे ते घ्यायचं आहे आणि या खाली असं ठेवून घ्यायचं आहे आणि इथे वरती आपण मेन फॅब्रिकवर टिप देऊन घेणार आहोत। आता हा तुकडा असा पलटी करून घ्यायचा आहे आणि इथे खालच्या बाजूला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा आहे। इथे वाटल्यास आपण टाचण्याने फिक्स करून घेऊयात। शिवणकाम करताना टाचण्या किंवा क्लिपचा वापर नेहमी करायचा, त्यामुळे आपलं शिवणकाम अगदी सोपं होऊन जातं। हे पॉकेट बनवण्यासाठी तुम्हाला मी अगदी महत्त्वाची टिप सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा। इथे खालच्या बाजूला आपण बेस बनवण्यासाठी बॉक्स बनवणार आहोत, तर या अस्तरची उंची घेताना किती घ्यायची किंवा हे बॉक्स किती घ्यायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर इथं खाली आपण साधारण 1.5 इंचाचे बॉक्स घेणार आहोत। जर आपण इथं 1.5 इंचाचे बॉक्स घेणार असू तर आपण या पॉकेटची उंची या बॉक्सच्या वरती साधारण अर्धा इंच ठेवायची आहे, किंवा आपण इथं जर 2 इंचाचे बॉक्स घेणार असू तर ही बॉक्सची उंची इथपर्यंत येईल। मग तेव्हा हे अस्तर आपल्याला आणखी थोडंसं अर्धा इंच वरती घ्यावं लागेल। याचप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या बॅगसाठी ट्रिक वापरू शकता, म्हणजे आपल्याला जेवढ्या उंचीचा बॉक्स बनवायचा आहे त्याच्यापेक्षा अर्धा ते पाऊण इंच हे अस्तर वरती घ्यायचं किंवा कमी घ्यायचं। आता इथं मी 1.5 इंचाचा बॉक्स बनवणार आहे, तेव्हा मी इथं वरती अर्धा इंच हे अस्तर फोल्ड केलेलं आहे आणि इथं 3ही बाजूंनी आता आपण टिप देऊन हे अस्तर याला पक्का करून घेणार आहोत। बॅगला किंवा पर्सला आतील पॉकेट बनवण्याचे आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही पाहू शकता। आता जास्तीचं अस्तर कट करून घ्यायचं आहे। छानपैकी आपले ते पॉकेट तयार झालेलं आहे।
आता आपण या तुकड्याला बेल्ट लावून घेणार आहोत. यासाठी ही वरची बाजू अशी बरोबर फोल्ड करायची आहे. इथं मध्यावर मार्किंग करायचं आहे आणि या मार्किंगच्या दोन्ही बाजूला 2 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. या मार्किंगच्या बरोबर बाहेर असा बेल्ट ठेवायचा आहे आणि टीप देऊन इथं असा पक्का करून घ्यायचा आहे. या दुसऱ्या तुकड्याला आपण याप्रमाणेच बेल्ट जोडून घेणार आहोत. इथे या दुसऱ्या तुकड्याला मी याप्रमाणेच बेल्ट जोडून घेतलेले आहेत. आता आपण या दोन्ही तुकड्यांच्या मध्ये चेन जोडून घेणार आहोत. आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहे. म्हणजे पर्सला चेन कशी जोडावी किंवा चेनमध्ये रनर कसे टाकावे किंवा बॅगला बेस कसे बनवावेत याचे भरपूर व्हिडिओ आहेत. तसंच हँड पर्स, स्लिंग बॅग, शॉपिंग बॅग याचेही खूप सारे व्हिडिओ आहेत. दोन्ही तुकड्यांच्या मध्ये इथे मी चेन जोडून घेतलेली आहे. आता या चेन मध्ये आपण रनर टाकून घेऊयात. या दोनही तुकड्यांच्या वरच्या बाजू अशा व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत. वाटल्यास आपण इथे याला टाचणीने फिक्स करून घेऊयात म्हणजे सरकणार नाही. या बाजूच्याही दोन्ही कडा व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत आणि इथे दोनही बाजूंना टिपा देऊन घ्यायच्या आहेत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळे काय देण्याचा प्रयत्न करत असते. तर आज आपण मिनी बॅगला आतील कप्पा कसा बनवावा हे अगदी बारकाईने बघितलेले आहे. तसंच आपण एक खालच्या बाजूला टिप देऊन घेणार आहोत. या तीनही बाजूंना आपण टिपा देऊन घेतलेल्या आहेत. आता इथं खाली आपण बॉक्स बनवून घेणार आहोत. इथून खालपासून 1.5 इंच अंतरावर मार्किंग करणार आहोत. याही बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. इकडनंही 1.5 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि असा बॉक्स बनवून घेणार आहोत. तसंच याही बाजूला आपण इथपासून 1.5 इंचाचा बॉक्स बनवणार आहोत. आता हे बॉक्स आपण तिरपे जोडून घेणार आहोत. परंतु तुम्ही जर पर्स बनवायला नवीनच शिकत असाल तर तुमच्यासाठी मी एक खास टिप सांगणार आहे. तर या बाजूला जसे आपण बॉक्स आखले तसेच तुम्ही याही बाजूला बॉक्स आखून घ्यायचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बॉक्स तिरपे जोडणार तेव्हा हे दोन्ही बाजूला आखल्यामुळे अगदी परफेक्ट शिवलं जाणार. चला तर बघूयात बॉक्स कसे शिवायचे. तर चेन इथे थोडीशी ओपन करायची आहे. हा जो कॉर्नर आहे इथं व्यवस्थित असं बोट टाकून जुळून घ्यायचा आहे. तसंच इकडचाही कॉर्नर व्यवस्थित असा दुमडून घ्यायचा आहे. म्हणजे ही रेष बरोबर जुळली गेली पाहिजे 2 इंची. आणि पर्स अशी फ्लॅट ठेवायची आहे मशीनवर आणि तर तिरपी टीप देऊन घ्यायची आहे. दोन्ही बाजूला बॉक्स टाकल्यामुळे आपल्याला हे शिवायला खूप सोपं जातं. इथे टिपा देताना 2दा टिपा देऊन छान पक्क करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली बॅग छान मजबूत होऊन जाईल. पुन्हा एकदा आपण इकडचा बॉक्स बघूयात कसा शिवायचा ते. तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर त्या तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आता हे दोन्ही बॉक्स आपण असे तिरपे शिवून घेतलेले आहेत. तर इथं साधारण 1/2 इंच मार्जिन सोडायचं आहे आणि हा भाग कट करून टाकायचा आहे. बॅगला आतून इथं तुम्ही पायपिंगही करू शकता. त्यामुळे बॅग छान फिनिशिंग मध्ये दिसेल आतून. वरच्या चेनच्या भागातून ही पर्स आपण उलटवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही उलटवल्यानंतर किती छानपैकी आपली ही मिनी बॅग तयार झालेली आहे. इथे हा मोठा कप्पा तयार झालेला आहे छानपैकी आणि बाहेरच्या बाजूला इथे एक छानसा कप्पा तयार झालेला आहे. याचा बेसही भरपूर प्रमाणात मोठा तयार झालेला आहे. बॅगला असा बेस असला की याच्यामध्ये सामानही भरपूर बसतं आणि आपल्या बॅगला एक सुंदरसा लुक तयार होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही बॅग कशी बनवायची हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत आणि त्यासोबतच काही छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या अशा टिप्सही दिलेल्या आहेत. तर तुम्ही अशा बॅग किंवा पर्स भरपूर प्रमाणात बनवून घरातूनच याची विक्री करू शकता आणि छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक केल्यामुळे YouTube माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा. चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावरही प्रेस करा. म्हणजेच माझे येणारे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद.